बँकेच्या साईडलाच आहे. अरे फोटो. नमस्कार मित्रांनो, सोजन गतर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी आलो गावी. आज आलो आहे गावी मित्रांनो, आणि आपल्या साईडला माझी मराठी शाळा आहे. आणि इथून आज चाललो आहे मित्रांनो मागजनमध्ये. आज शनिवार आहे आणि शनिवारचा बाजार असल्याने आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे. आणि तो मागजनचा आज आठवडे बाजार असणार आहे. आणि तोचपर्यंत आपल्याला आता जायचं आहे मागजनमध्ये. तर पाहू. आता आपण आहोत काशी फाट्यावरती. आणि काशी फाट्यावरतून मित्रांनो आपल्याला त्या साईडला जर गेलत ना तर इकडे पिंपलवाडी आहे. आणि पिंपलवाडीच्या इकडे पुढे पेडांब आहे आणि वीरगाव आहे. तर मित्रांनो इथून पेडांब 10 किलोमीटर आहे. ह्या साईडला कोकरे आहे. तर कोकरं पुरे वगैरे ह्या साईडला गावं लागतात. तर ह्या साईडला जर तुम्ही गेला तर हायवेला बाहेर पडू शकता. तर इथून कोकरे आहे 10 किलोमीटर. असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. आणि आपल्याला जायचं आहे पुढल्या साईडला. आणि कोकणातील हा आजचा व्ह्यू आहे ना पाहण्यासारखाच असणार आहे. आणि तो आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो. तर पाहू. साईडला आजो आहे तर छत्री घेऊन आले. कारण मित्रांनो पाऊस खूप आहे कोकणामध्ये. आणि काल रात्री एवढा पाऊस पडत होता. तर मित्रांनो आपण आहोत गंड नदी ब्रिजवरती. म्हणजे ह्या साईडला मित्रांनो कासा आहे आणि ह्या साईडला मागजन आहे. तर मित्रांनो ह्या ब्रिजला बोललं होतं कासे मागजनचा ब्रिज म्हणून. तर ह्याच ब्रिजवरती मित्रांनो आज पाणी पाहू शकता आपल्या इथे खाडीमध्ये. तर ही गंड नदी बोललं जातं. आणि गंड नदीला मित्रांनो पाण्याचा प्रवाह बघा किती आलेला आहे. कारण काल मित्रांनो पाऊस खूप होता आणि त्याच्यामध्ये पाहायला भेटतो तो मागजनचा डेपो आहे, मागजन डेपो. आणि मागजन डेपो मित्रांनो मागजन डेपोमध्ये आपल्याला खूप सारे इथे बस येतात. कारण मित्रांनो मागजन कर्जत, मागजन पेडांब, मागजन कासे वगैरे असं बस इकडनं फिरत असतात. आणि हा मागजनचा व्ह्यू पाहू शकता डेपोमधला. तर आपल्या पाठी लालपरी आहे आणि
हा मागजनचा आजचा ब्लॉग असणार आहे. कारण मित्रांनो मागजन डेपोमध्ये आहेत ना, जर असं बोललं तर मुंबईपर्यंत तर मित्रांनो खाली राजापूर वगैरे या साईडला चिपळूण, देवरुख, रत्नागिरी यापर्यंत आपल्याला इथे बस पाहायला भेटतात. आणि आजचा आपल्याला आठवड्याचा बाजार आहे आणि त्या दृष्टीने हा आपल्याला व्ह्यू पाहायला भेटतोय पाठचा. तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा. जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण ज्या पाचच्या साईडला जे पाहिलेलं म्हणजे खेकडे वगैरे होते, मासे वगैरे होते, तर मित्रांनो तिथे ते फिक्समध्ये असतात. म्हणजे मच्छी वगैरे इथे भेटली जाते. तर आपल्याला ती ताही पाहायला भेटली. तर मित्रांनो तिच्या इथे ही आपल्या गंड नदीची किंवा 2 नद्या एकत्र झाल्यात त्या नदीची मच्छी इथे भेटली जाते. आणि तो आज आपल्याला पाहायचं आहे मागजनमधला ब्लॉग तर पाहू पुढे.
तर मंडळी आपण मे महिन्यातला व्हिडिओ केलेला मागजन बाजारपेठेतला, तेव्हा मित्रांनो खूप गर्दी होती आणि मे महिन्यातला जो आठवड्याचा बाजार होता त्यामुळे त्या साईडला मित्रांनो मच्छी मार्केट होता आणि ह्या साईडला परत खूप पब्लिक होतं आणि या साईडला मित्रांनो भाजी मार्केट आहे आणि जे आपल्याला पाहायला भेटलं तर पाचच्या साईडला मित्रांनो रोड पाहू शकता. तर काही 15 दिवसामध्ये आपल्याला हा असा नजारा पाहायला भेटतोय. तर कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे आणि आपल्याला ही मागजन बाजारपेठेमध्ये खूप सुधारणा पाहायला भेटते. तर मंडळी पावसाळा सुरू झाल्यामुळे आपल्याला ते मागजनमध्ये म्हणजे असं पावसाळ्यामुळे मित्रांनो माणसं बाहेर नाही पडत आणि त्यात आपल्याला पाहायला भेटतं आहे. आणि मागजन बाजारपेठ बोललं की मित्रांनो खूप गर्दी असते आणि आपल्याला जो हा पाहायला भेटतो ना व्ह्यू, तर मित्रांनो पाहू शकता त्या साईडला कॉन्क्रीटचा रोड झाला आहे. पहिले असे खड्डे वगैरे होते, आता पुरा कॉन्क्रीट आहे आणि जे पाचच्या साईडला पण पाहायला भेटते ते पाहू शकता. तर आता हा ब्लॉग असणार आहे आणि मागजन बाजारपेठेतला. तर मित्रांनो कारण ह्या मागजन बाजारपेठेमध्ये जेव्हा शाळेची मुलं असतात ना तेव्हा खूप गर्दी असते, चालायला इथे जागा नसतो. मे महिन्यातला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. तर आज आपण हे पाहतोय तो पावसाळ्यातलं वातावरण आहे आणि हा कोकणातला व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय आज. तर ह्या साईडला भाजी थोडी कमी आलेली आहे आणि पावसामुळे मित्रांनो भाजीपाला वगैरे खराब होतात, त्या दृष्टीने ते भाजी मालक असतात ते कमी घेऊन येत असतात आणि आज आपल्याला गर्दी कमी पाहायला भेटते. मध्ये इकडे फिरतो ना तेव्हा सलूनमध्ये केस कापणे म्हणजे केस कापत असतो आणि बघावं ना, जास्त बाहेर वगैरे फिरणं नाही काय नाही. म्हणजे स्वतःचा जर एखादी बिझनेस असेल ना तर मित्रांनो मनापासून करावा आणि तो आज आपल्याकडून बालाकडून पाहायला भेटतोय खूप वर्षापासून. तर मित्रांनो असे हे मागजन बाजारपेठेमध्ये आपल्याला खूप सारे दुकानं पाहायला भेटतात. तर आपण सलूनमध्ये आलेलो आहे. मला नाव काय तुझं? कुठे आहे आपला स्टॉप? आपल्या खाली महाराष्ट्र बँकेच्या साईडलाच आहे. ओके, म्हणजे मागजन बाजारपेठेच्या इथे तर मित्रांनो तिथे नक्कीच या. जर तुम्ही मुंबईतून काही आला असेल आणि जर केस कापायचे असतील तर इथे नक्कीच विजिट. मागजनमध्ये आलात तर ह्याला पाहू शकता. तर दादा नाव काय तुमचं? संतोष सावरडेकर. आणि वहिनी तुमचं? साक्षी सावरडेकर. तुझं? बोल बेटा. तर सार्थक आहे. आणि आपण जेव्हा मित्रांनो मागजनमध्ये जेव्हापासून यायला लागलो ना तेव्हापासून इथे आपण सँडल वगैरे घेत असतो. आणि मित्रांनो आता पावसाळा सीझन चालू आहे तर नक्कीच विजिट करा दादाच्या दुकानाचं नाव काय? श्लोक फुटवेअर. ओके. आणि मग आरवलीमध्ये पण आहे ना? आरवलीमध्ये सार्थक फुटवेअर. तर मित्रांनो हा दादाची 2 दुकानं आहेत, एक आरवली नाक्यामध्ये आणि एक मागजन बाजारपेठेमध्ये. तर तुम्हाला पावसाळी सँडल किंवा उन्हाळ्याच्या सँडल, जर उन्हाळ्यामध्ये उन्हाळा सँडल घेऊ शकता, पावसाळ्यामध्ये पावसाळा सँडल घेऊ शकता. तर हे दादाचा दुकान आहे. आणि मित्रांनो जर मेन म्हणजे काय माहिती आहे का, आपण जेव्हा एखादी रेट करतो तर आपला कमी जास्त इथे केला जातो ना, मार्केटिंग होत जातो. आणि हे इथे दादा भारीच आहेत आणि असं नाही तर मित्रांनो एकच रेट असतो. तर मित्रांनो कमी जास्त होतो आणि नक्कीच
आपण जेव्हा मागजनमध्ये येत असतो ना तेव्हा काय नाही काहीतरी नवीन काहीतरी दाखवत असतो. कारण मित्रांनो आज मागजनमध्ये आपल्याला जुन्या इमारती पाहायला भेटत आहेत आणि त्या पण लाकडाची म्हणजे डिझाईन काढलेली भिंती वगैरे असतात, भिंती वगैरे पाहायला भेटतात आणि कौलारू. तर आपल्याला हे असे जुन्या गोष्टी पाहायला भेटतात. कारण मित्रांनो आत्ताच्या जुन्यामध्ये आपल्याला स्लॅबची घरं वगैरे पाहायला भेटतात आणि आपल्याला मागजन बाजारपेठेमध्ये अजून खूप काही पाहायला भेटतं. तर आपल्या पाठच्या साईडला ती मस्जिद आहे, तर मस्जिद पण पाहू शकता आणि मस्जिदीला पण मित्रांनो खूप खास सारी सुधारणा केलेली आहे. तसं मित्रांनो मागजन बाजारपेठेमध्ये आलात तर खूप साऱ्या सुधारणा केलेल्या पाहायला भेटतात. तर आपण चाललो आहे आता हॉटेलमध्ये. तर मागजनमध्ये आणि आज आपण घेतलेला आहे रस्सावडा आणि पुरे आहे. तर पाहू शकता दादा बसलेले आहेत आणि या साईडला मावलं घेतलं तर मागजनचे ते तर तुम्ही ओळखत असाल, मागजनमधलेच आहेत. आणि आज आलो आहे ह्या हॉटेलमध्ये आणि हे मित्रांनो हॉटेल खूप जुनं आहे. कारण मित्रांनो पहिलं खाल्ल्या साईडला होता आणि आज वरती आपल्याला मस्जिदच्या इथे पाहायला भेटत आहे. तर त्यांची पण आपण थोडीशी मुलाखत घेणार आहोत. मागजनमध्ये जर आलात तर मित्रांनो सुखशांती या हॉटेलला नक्कीच भेट द्या. आणि ह्या काकांचं हॉटेल पहिलं खाल्ल्या साईडला होतं आणि आज आहे वरती. म्हणजे जी मस्जिद आहे ना मस्जिदच्या राईट साईडला आहे आणि जे आपले काका आहे तुम्ही पाहू शकता. खूप वर्षापासून आपण ह्या काकांना पाहतोय हॉटेलमध्ये आणि इथला फेमस तर मित्रांनो माझ्यासाठी रव्याचा लाडू आणि बुंदीचा लाडू हा खूप फेमस आहे आणि तो आपल्याला पाहायला. हॉटेलचं नाव सुखशांती, जयंत विठू धामणकर माझं नाव. या हॉटेलला फेमस वस्तू म्हणजे भाजीपुरी, रसावडा, उसळ, मिसळ, बेसन लाडू, रवा लाडू, बुंदी लाडू आणि आग्राचं आमंत्रण असेल तर जेवणसुद्धा फॅसिलिटीचं करून मिळतं. अजून मागजनमध्ये आपल्याला फेमस काय तुमच्या दुकानात म्हणजे एकदम चालणारा सीझनमध्ये? एकदम सीझनवर चालणारा आता मेथी लाडू आहे, बुंदी लाडू आहे, बेसन लाडू, चिवडा गरम. तर मागजनमध्ये आलात तर इथे फेमस चिवडा आणि बुंदीचे लाडू वगैरे फेमस आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही जर लग्न कार्यक्रम किंवा सत्यनारायणची महापूजा ह्या साध्या म्हणजे ह्या सर्व गोष्टीमध्ये हे जेवण वगैरे बनवत असतात आणि फेमस आहेत. तर पाहू